नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. म्हापशात व्यापारी वर्ग रस्त्यावर, नगरपालिकेच्या कारणे दाखवा नोटिशीचा निषेध, आमदार जोशुआ डिसोजांना दिले निवेदन. वास्कोत 6 दुचाकी पेटवल्या, पोलिसात गुन्हा नोंद, दुचाकी मालकानं व्यक्त केला संशय. मरड म्हापसा येथे आग विझवताना आढळला मृतदेह, पुरलेल्या अवस्थेतील बालकाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. आजारी बालकाचा मृत्यू झाल्यानं घटनास्थळी पुरले परप्रांतीय पालकांची माहिती. पाकिस्तानमधील मॅचवर गोव्यात बेटिंग, दिल्लीच्या चौघांना अटक, गोवा पोलिसांचा छापा, 3 लाख रुपयांसह 5 मोबाईल फोन जप्त. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची माहिती. आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता कायमस्वरूपी वानखेडे स्टेडियमवर येणार वास्तव्याला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून स्टेडियमवर सचिनचा स्टॅच्यू बसवला जाणार. स्टॅच्यूचे अनावरण 24 एप्रिल किंवा यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान केली जाणार असल्याची शक्यता. म्हापसा नगरपालिकेनं सर्व दुकानदारांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीचा दुकानदारांकडून निषेध करण्यात आलाय. मंगळवारी दुकानं बंद करून दुकानदार रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी आमदार जोशुआ डिसोजांची भेट घेत दुकानदारांच्या हितासाठी तातडीनं ऑर्डिनन्स काढावा अशी मागणी यावेळी केली आहे. म्हापसा नगरपालिका दुकानांच्या सबलिजिंगच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते जवाहर शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या अनुषंगानं नगरपालिकेनं सर्व दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. नगरपालिका कायद्यानुसार भाडेपट्टीवर घेतलेली दुकानं परस्पर दुसऱ्यांना भाडेपट्टीवर किंवा विकता येत नाहीत. याच याचिकेमुळे सर्व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. दुकानं भाडेपट्टीवर दिलेले आणि विकत किंवा भाडेपट्टीवर घेतलेले असे दोन्ही घटक संकटात सापडले आहेत. आता सरकारनं ही बेकायदा कृती नियमित करण्यासाठी वटहुकूम जारी करावा किंवा कायदा दुरुस्ती करून दुकानदारांना संरक्षण द्यावं, यासाठी दुकानदारांकडून सरकारवर दबाव टाकला जातोय. सगळे म्हापसाचे व्यापारी कमिटी वांगडा सगळे आयज आमदाराचे भेटी गेल्ले. तांकां एक निवेदन दिला आम्ही, जी कोर्टान केस चालू आसा त्या संदर्भात, आणि त्यांनी एश्युरन्स दिला की आपण आपल्या हातीन आहा तितके आपण सगळे तुमकां हेल्प करतलो. आपण म्हापशाच्या नागरिकां वटसून सगळ्या सदत आसतलो अशें त्यांनी एश्युरन्स दिला. आणि सरकार दरबारी आमचें जे काम आसा पळय ते त्यांनी करून घेता म्हणून सांगला. मॅटर सब ज्युडिस असल्या कारणाने ताका भायर ओपनली उरपाक मेळना अशें समजून घेया म्हणून सांगला की तुम्ही आपण तुमच्या कडेन आसा म्हणून अशें तेंच्यांनी एश्युरन्स दिला. आमदारांनी जे कितें आता सांगला तुमी तेचेर सॅटिस्फाय आसा? आमकां आमदाराचेर आनी सरकाराचेर विश्वास आसा की आमकां ह्या कायद्याच्या कटड्यांतून गव्हर्नमेंट आनी आमदार आमचो हेल्प करतलो. तुमचो डिमांड म्हणजे कितें? आमी म्हापशाकार, आमी बार्देसकार, गोंयकार वेपारी, आनी वेपारी म्हणून आमी गेले 40 वर्सां 50 वर्सां वेपार करतात. आनी आमचेर खंय तरी एक आमकां पळयतना दृश्टिकोनान पळयतना आमकां थोडे आरटीआय एक्टिविस्ट थोडे आमकां वखद नजरेन पळयतात पळय ते की आमी खंय तरी व्हडलो क्रायम केल्लेले सारको. आमी क्रायम करूंक ना. वी आर टॅक्स पेयर्स, वी आर आमचे बरोबर आमची फॅमिली एक 2 फॅमिली डिपेंडंट आसा, आनी तेच्या भायर स्टाफाच्यो 2 फॅमिली आसा. त्यामुळे वी आर 1000 मर्चंट्स. सो आमी 4000 फॅमिलीक आमी रिप्रेझेंट करता. आनी आमकां 4000 फॅमिलीक जेन्ना रिप्रेझेंट करता तेन्ना 4000 फॅमिली म्हणजे कितले लोक ते लक्षात घेवचे पडले. आनी तेज्या प्रमाणे म्हापसा मार्केटांतले म्हापशांतले लोक आमी सगळे जाण हांगासर आमच्या आमदारा कडेन येयले. आमचो अधिकार आसा आमच्या आमदारा कडेन उलोवपाक. आनी आमदाराक आमी सांगले की आमकां खंय तरी जर सरकार स्टेट गव्हर्नमेंट जर ज्या प्रमाणे व्हडल्यो इंडस्ट्रीज बी लावपाक खंय तरी एक बेनिफीट किंवा खंय तरी एक प्रोत्साहन दिता, तशें आमकां बी एक बाजार म्हणजे एक हे पळोवं नाका, इंडिव्हिज्युअल वेपारी पळोवं नाका. आमकां पळयतना एक सगळे एक इंडस्ट्री एक आमकां एक बाजारपेठ म्हणून पळय. आनी त्या प्रमाणे आमचे विचार आमी इतलेच मांडले की आमकां त्रास जावचो न्ही. कायदो आसा, आमी हायकोर्टाक टोटल रिस्पेक्ट करता. आनी हायकोर्टाची कितें वर्डिक येतली तेजेर आमी कांयच करूं शकना. म्हटल्यार त्याच बरोबर आनी दुसरी गोष्ट गव्हर्नमेंट बसून हायकोर्टाच्या अगेन्स्ट वचूं शकना, म्हणून आमदारूय हायकोर्टाच्या अगेन्स्ट वचूं शकना. आमकां जाय कितें की आमकां रिप्रेझेंट सारकें जाल्लें जाय. इतलेंच आमी आमदारा कडेन मांडलां. आमची मनाची व्यथा इतलीच आसा की आमकां खंय तरी जे वेपारी वर्ग आसा इट इज अ सेन्सिटीव इश्यू. आमी सिरियसली विचार करूंक जाय की जे वेपारी सकाळी 9 ते रातचे 9 पर्यंत जेन्ना व्यवहार करतात आणि जे व्यापारी
सगळे धंदो आसूं बिझनस आसूं नासूं आपले लोकांचे पेमेंट करतात, टायम टू टायम टॅक्स भरतात आनी अंडर स्ट्रेस आसात. आनी कालच आमी कोविडांतल्यान भायर सरले, आमचेर लॉसीस खूब आसात आनी आमकां हो जो आतां स्ट्रेस आसा पळय टांगती तलवार ती आमकां डिस्टर्ब करता. आनी आमच्या वेपारी मदीं जी एज ग्रुप आसा वर नॉट इन द व्हेरी यंग जनरेशन ऑल्सो सो दॅट दे कॅन गो अँड वर्क समवे. आमचे असा वेपारी ते सगळे वेपारी 40 आणि 60 वर्साच्या एज ग्रुपांतले आसा. खंय आनीक दुसरे कडेन चलचे ना आमी म्हणटकूच आमकां काडून सामकेच भायर मारलेले भशेन जर आमकां भंय घातलो वयता पळय तो आमकां खंय तरी प्रॉपर वेन रिप्रेझेंट जावंक जाय. आनी जे कितें नेसेसरी गव्हर्मेंटान करूंक जाय आपल्या जनतेक सांबाळपा खातीर ते आमच्या बद्दल करचें आनी ते करपा खातीर जे कितें सरकारा कडेन रिप्रेझेंट करूंक जाय ते आमच्या आमदारान करूंक जाय. आमकां आनीक दुसरो लिडर कोण नाका, आमचो आमदारूच आमचो लिडर. आनी आमकां आमच्या आमदारा कडेन येवपाक सदांच दारां उगडीं आसात. त्या निमित्तान आमी हांगा आयल्यात आनी आमी ज्या प्रमाणे येयल्यात ओग्गी रावन येयल्यात आमी रिप्रेझेंट केले आनी आमी आतां डिस्पर्स जातले. पण आमकां विश्वास आसा की आमदार आमच्या वांगडा. मरड म्हापसा येथील शेतांमध्ये एक मृतदेह आढळून आलाय. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे. अशातच मरड म्हापसा येथील एका शेतात एक मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी मरड येथील शेतीत सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी धावपळ सुरू असताना अग्निशामक दलाच्या जवानांना या ठिकाणी एक जमिनीत पुरलेला मृतदेह आढळून आला. जवानांनी तातडीनं याविषयी म्हापसा पोलीस स्थानकाला कळवलं असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच तपास केला असता आढळलेला मृतदेह फुगे विकणाऱ्या मुलाचा असल्याचं समजतंय. फायर ब्रिगेड स्टाफ हांगा ते उजो लायला पालयताले तेन्ना तांकां एक हाफ फुल्लली डेड बॉडी मेळ्ळी ऑफ अ स्मॉल चाइल्ड एंड वी हॅव कंडक्टेड अ थरो इन्व्हेस्टिगेशन इन दिस मॅटर. Deputy Collector also visited the place. We are following the exhumation process because half the body is inside the mud, inside the ground. So we also found out primarily one lady is come saying that 4 days back her child has expired due to the cough and cold. And since the child is small, they have a ritual that it should be buried. So according the mother has buried the child here and they have done the puja because the flowers everything is there. So they have done proper the ritual way, they have done the puja and but since the body is seen outside we will follow the proper procedure and we will subject the dead body for the postmortem examination and we will investigate. डॉक्टर हॉस्पिटलान बी दाखवलेलो होतो. No, that see now mother is come. She told us that cough and cold was there. Further investigation, whatever is required to be done, we will be doing it. So suspicious की आढळला तुमका प्रायमरी no, prima facie there is no suspicious, but we will have to wait for the postmortem report. But the mother is saying that cough and cold was there for the child, and after he died, they only buried it. So koichi thi. She says she's from Mumbai and for carnival they had come to sell the balloons and all that. They are in that place, nearby place and they are staying. चोडो का चोडू? Son of the child. I have to verify it but she told it is son. नानक नगर नवेवाडा परिसरात आग लागून 4 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत तर 2 दुचाकींचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. या घटनेबाबत दुचाकी मालकांनी संताप व्यक्त केला आहे. हांव अब्दुल उलयतां नानक नगर न्यू वाडेंसून वास्को. आमचे दोल्ले कडेन रातचे ऊस पेटलेले गाडयो 5-6 गाडयो जळून काबार जाला. पण आतां तेजे कोण जळयला मुद्दाम कोण जळयला आसतले तशें दिसता आमकां. पोलीस कंप्लेंट केलेले आमी आनी ते ऊस लागून ते वायर जळलेले ते येवन आतां इलेक्ट्रीक डिपार्टमेंट येवन केला आनी तो वायर चेंज करता तो. आनी डिपार्टमेंट पोलीस कंप्लेंट केलेली आमी तो पंचनामा करून गेला आनी तेच प्रोसेस चालू आहा. आता कोण ते आहा ते आमकां कळपाक जाय. मातशें घेतले रिस्पॉन्सिबल बरें जाता आमकां. कितल्यांक उजो लागला न्ही? ते 3-3:30 सुमारान लागले. आमी मागीर धांवन येवन आमी शेल्फ हे करून पालयले आमी उदक घालून. तेन्ना म्हणलें 4 गाडी लासून काबार आनी 2 मातशें डॅमेज जाल्लेले आसा.
ते मागीर आमी पावलेले मागीर सारके यांनी ऑलरेडी बरे आम्ही 2 गाडी ओढून काढल्या म्हणून तेही गाडी गेल्ले आम्ही ते ओढून काढले म्हणून आमी ते सेफ ना जाल्यार ते गेलेले वास्को पोलिसांना कॉल केला मागीर तुम्ही येयले मागीर पंचनामा तेमी केले मागीर खबर ना आता कोणी लायला या शॉर्ट सर्किट झाला खबर ना आमकां सारकी चौकस करची माझे नाव गणेश मेस्ता सो आमच्या 3:30-4 म्हटल्यार आमच्या हांगा एक इन्सिडंट जालो म्हणजे म्हाका फ्रेंडान कॉल केलो 4 अशें कॉल हांगा उजो लागलो आमकां गाडयेन सगळे सो आमी सगळे धांवन येयले मागीर आमी गेले आमी कांयच कळना आमकां कितें करपा म्हणून आमी सगळे घरांतून उदक बी सगळें घेवन येयले आनी सगळे पावलेले आमी मागीर आमी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाक कॉल केलो अशें प्रॉब्लम जाला म्हणून मागीर ते येवन सगळे मागीर डिक्शनरी सगळे केले आमी पुलिसांक कॉल केलो पुलीस सगळे हांगा पंचनामा सगळे केलो हांगा आनी ऑलरेडी 4 बायक म्हटल्यार काबार हाडले आमच्या हांगा आनी 2 बायकां म्हटल्यार ते मातशें डॅमेज जाला ती एक्चुअली आमच्या हांगा CCTV कॅमेरा बी ना हांगा चॅक करया म्हणल्यार कोणी उजो लायलो या शॉर्ट सर्कीट जावन कितें जालें म्हण इतलें आमच्या हांगा घडलां इतलें ऑलरेडी आनी ते बरें आनी ते आनी सारकी गाडी ते फाटल्यान आनी चड गाडी आहा ऑलरेडी 4 गाडी ऑलरेडी सारकी काबार आसा ते गाडी हांगा मॅच पळयता हांगासर ते 4 मोटरसायकल दवरले आसले स्कूटर आनी मोटरसायकल सगळे मेळून 4 मोटरसायकली दवरून फायर जाल्ले आसा रात्रीचे म्हणजे पहाटे 3 सुमार इन्सिडंट जाल्लो आनी हांगासरले आमचे लोक आसा ते सगळे धांवन येयले आनी नंतर तेंच्यांनी उजो पावलेलो आनी 2 बायक आसा ते हांगासर जे दवरलेले ते तितून डॅमेज जाल्ले आसा हो तरी खंय तरी फावल प्ले असो लोकांक दिसता आनी शॉर्ट सर्कीट म्हणल्यार ते शॉर्ट सर्कीट जावंक शकना कारण इतले रातचे कोण बायक रातचे केन्ना पार्क करता आनी सकाळचो उजो लागता म्हणल्यार हेजेर डावट येतात आनी ताका लागून पोलीस हांगासर जेन्ना येयले आनी जे इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाचे लायट बंद केली पोलीस येयले तेंच्यांनी पंचनामा केल्लो आसा आनी फुडलें इन्वेस्टिगेशन आसा पळय ते पोलीस करता वास्कोचे कपिल नायक यांच्या मार्गदर्शना खाली आनी हांव म्हणटा जे इन्सिडंट जाल्लो आसा तो म्हणजे वायट दुर्दैव असो इन्सिडंट आसा कारण हांगासर लोक आमचे सगळे युनिटीन रावतले आसा पूण कोणी तरी उजो लायलेलो असो सगळ्यांक डावट दिसता पुलिसांनी आपले परीने तपास करचो आनी जो कोण कल्पीट आसा जाल्यार ताका धरपाचें बातमी क्रिकेट सट्ट्याची 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यातील थेट क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा लावण्याचं प्रकरण समोर आलंय. दिल्लीतील ग्राहकांकडून सट्टा स्वीकारल्याबद्दल गुन्हा शाखेनं दिल्लीतील चौघांना अटक केली आहे. याविषयी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कल एक पाकिस्तान सुपर लीग जो क्रिकेट मैच हो रहा था उसके ऊपर सट्टेबाजों को कुछ अरेस्ट किया. एग्जैक्टली क्या हुआ था सर? नहीं, हमें एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिला कि सम पीपल आर इन्वॉल्व इन गैम्बलिंग एंड इन एक्चुअली डूइंग गैम्बलिंग ओवर क्रिकेट मैचेस. तो हमें एक्जैक्टली पता नहीं था कौन सा मैच के ऊपर दे वर डूइंग. सो बेस्ड ऑन दैट इन्फॉर्मेशन हमने टीम बनाया. क्राइम ब्रांच की टीम ने रेड मारा तो 4 people was found involved in gambling on the basis of Pakistan Super League. तो पाकिस्तान के जो 2020 का लीग है तो they were actually stationed in Goa and using mobiles they were trying to place bets. तो उससे मोबाइल हमने रिकवरी किया और जो भी आइटम्स उनका रिकवर किया we have seized them and we have booked cases and arrested them. Further legal process is going on. कुछ सर अमाउंट वगैरह ऐसा एक मिला है आपको? I will give you details. ओके. आता एक चिंता वाढवणारी बातमी. राज्यातील जमीन घटते. जमिनीची धूप होण्याचं प्रमाण वाढलंय. कशामुळे होतंय असं पाहूयात हे सविस्तर वृत्त. गोव्याचा किनारी भाग जगात प्रसिद्ध आहे. मीरामार, कळंगूट, कोलवा, बागा हे किनारे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहेत. गोव्यातील किनारी भागातील जमिनीची धूप होते. 2004 ते 2014 या 10 वर्षात किनाऱ्यावरील 15.2 हेक्टर जमीन कमी झाली आहे. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्यामुळे किनाऱ्यांचा आकार बदलू लागलाय. यामुळे जमीन घटते असा निष्कर्ष इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं अभ्यासाअंती काढलाय. किनारी भागातील जमिनीची धूप होत असल्याचं यापूर्वीही NIOनं सांगितलं होतं. इस्रो संस्थेनं मात्र 2004 ते 2014 या 10 वर्षात किनारी जमिनीवर झालेल्या बदलांचा सखोल अभ्यास केला आहे. इस्रोनं आपल्या अभ्यासात केवळ गोवाच नव्हे तर पूर्ण देशभरातील किनारी भागाचा अभ्यास केला आहे. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही किनारी भागातील जमिनीची धूप होऊन जमीन कमी होते. देशाचा विचार केला असता 2004 ते 2014
या 10 वर्षात 361.72 हेक्टर किनारीवरील जमीन कमी झाली आहे. 10 वर्षात 15% म्हणजेच 1144 किलोमीटर किनारी जमीन कमी झाली आहे. इस्रोच्या अहमदाबाद शाखेनं यावर सखोल संशोधन केलं आहे. समुद्रातील पाण्याची पातळी वाढणं, लाटेचं प्रमाण वाढणं तसंच चक्रीवादळ यामुळे किनाऱ्यांच्या आकारात बदल होतोय. आकारात बदल झाल्यामुळे जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हवामानासह किनाऱ्यांवर जे कार्यक्रम होतात त्यामुळेही जमिनीची धूप होण्याचं प्रमाण वाढलंय. आगामी काळात किनाऱ्यावरील धूप होण्याचं प्रमाण वाढणार आहे. किनाऱ्यावरील जमिनीचं प्रमाण जसं कमी होतंय तसं काही ठिकाणी जमीन वाढतही आहे. काही भागात समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन जमीन दिसू लागली आहे. काही ठिकाणी वाळू तयार होऊन व जवळची झाडं नष्ट होऊन किनारी भाग वाढतोय. या प्रक्रियेला इंग्रजीत क्रिएशन म्हणतात. क्रिएशनमुळे काही किनाऱ्यांच्या जमिनीचं प्रमाण वाढतंय, तरी मासे आणि अन्य जलचर प्राण्यांसाठी पाणी आटणं किंवा अन्य ठिकाणी वाळू तयार होणं हे मारक ठरतंय. किनाऱ्यावरील जमीन कमी होण्याचं प्रमाण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच 36% इतकं आहे. त्यानंतर ओडिसात 32%, केरळमध्ये 23%, लक्षद्वीपमध्ये 8% इतकं आहे. गुजरातमधील किनारी जमिनीच्या आकारात अधिक बदल झालेला नाही आहे. गुजरातमधील किनारी भागातील 87% जमीन जशीच्या तशी आहे. हे शतक पूर्ण होण्यापूर्वी जगभरातील 50% किनारी भाग नष्ट होणार आहे, असं युरोपियन अभ्यासकांनी म्हटलंय. किनारी भागात होणारं पर्यटन तसंच अन्य कार्यक्रम हवामानाचा विचार करून होणं आवश्यक आहे, असा निष्कर्षही इस्रोनं आपल्या अभ्यासात मांडलाय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बागा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पणजीतील महिला पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलंय. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बागा येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय. पश्चिम बंगालमधील एका मनोरुग्ण महिलेवर 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच हे प्रकरण तपासासाठी पणजीतील महिला पोलिसांकडे वर्ग करण्यात आलंय. पीडित महिला मनोरुग्ण असल्यानं तिचा गैरफायदा घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. समोर आलेल्या माहितीनुसार पीडिता आपल्या मित्राबरोबर गोव्यात आली होती. ती बागा परिसरात त्याच्यासोबत राहत होती. 20 फेब्रुवारीला महिलेनं बस स्थानकावर दंगा केला आणि याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पणजी पोलिसांना तिची मानसिक अवस्था बिकट वाटल्यानं महिलेला बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात दाखल केलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता तिने तिच्यावर 6 जणांनी बलात्कार केल्याचं सांगितलं. त्यानंतर इस्पितळातर्फे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कळंगूट पोलिसांनी पीडितेची प्राथमिक जबानी नोंदवत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. पीडित महिलेची जबानी नोंदवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही NGOचीही मदत घेतली जाते. ती महिला गोव्यात कशी आली, तिच्यासोबत कोण होतं याचा तपास पोलीस करतायत. पीडितेची प्रकृती स्थिर नसून ती जबानी देण्याच्या स्थितीत नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जबानीत नोंद करून संशयितांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितलंय. The victim is primarily from West Bengal. 3-4 days back, Panaji police station got an information saying that the victim was behaving psychologically improper in the Panaji premises. Immediately, the police rushed to the spot along with lady constables. After doing all the procedures, she was handed over to the IPHB, where she was given good protection and treatment. After which, she gave statement to the doctor like what is her history. The doctor communicated back to the Panaji police station saying that there has been allegations of sexual assault during her visit in Goa. Prima facie, there were contents of rape, and immediately as soon as we got the information, we registered an FIR and we have initiated the legal action. Since she has been undergoing psychological treatment, and since she required the investigation required specialized intervention, the case has been handed over to the Viman police station. Viman police station is taking further
taking forward the further investigation. So a lot of homeless women are there in Goa. So what type of As soon as we get information, we tie up with the NGOs, we tie up with the social welfare department, and we do that. We take the legal help from the judiciary, and we hand it over to the shelter homes, which are notified by the government. See the statements. We are actually corroborating the statements. We have to take the victim towards a judge to the 164 statement. So we are doing that. As far as now the case is concerned, we got a report from the institution. There were allegations of sexual assault. So prima facie an FIR is made out because there are allegations, and it has been conveyed from a government authority. Immediately we registered FIR and initiated the legal action. So in the future investigation, whatever comes, we will take. So any arrest has been done? No, nothing. No. मार्चच्या सुरुवातीला तापमान वाढणार आहे. गोवेकरांनी कडक उन्हात जाऊ नये असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसात गोवेकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या 4 दिवसात राज्यातील कमाल तापमान 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून आर्द्रताही वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वारंवार पाणी प्यावं, कडक उन्हात जाऊ नये असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात राजधानी पणजीतील कमाल तापमानानं उच्चांक गाठलेला, पण यानंतर कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस राहिलं होतं. पणजीत 13 फेब्रुवारी रोजी 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या 39 वर्षातील केवळ फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकाचं तापमान ठरलंय. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक 2ऱ्या क्रमांकाचं 38.2 अंश सेल्सिअस उच्चांकी कमाल तापमानाची पणजीत नोंद झाली. डिसेंबर जानेवारी असे सलग 2 महिने थंडीचा अनुभव घेतल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच गोवेकरांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला असे आजार फैलावत आहेत. त्यात उष्णतेचा पारा चढतच राहिल्यानं भीतीचं वातावरण पसरलं होतं. गेल्या काही दिवसात तापमान सामान्य राहिलं. मार्चच्या सुरुवातीच्या 4 दिवसात मात्र त्यात वाढ होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. आता पाहूयात अतिउष्णतेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. शरीराचं तापमान वाढल्यास रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्याचा परिणाम रक्तदाब कमी होतो. त्यामुळे शरीराकडे रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला अतिरिक्त कष्ट पडतात. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम शरीराला खाज सुटणं किंवा पाय सुजणं यासारखी सौम्य लक्षणं दिसू लागतात. त्याचवेळी अति घाम आल्यानं शरीरातील पाणी, क्षार कमी होतात आणि मुख्य म्हणजे शरीराचं संतुलन बिघडतं. यात कमी रक्तदाब, थकवा येणं ही लक्षणं सुद्धा समाविष्ट आहेत. याशिवाय चक्कर येणं, मळमळणं, शुद्ध हरपणं, गोंधळलेली अवस्था, स्नायूंमध्ये पेटके येणं, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणं, थकवा जाणवणं ही लक्षणं जाणवतातच. पण जर रक्तदाब खूपच कमी झाला तर हृदयविकाराचा धोका आढळतो. उन्हाळ्याचा दाह जाणवायला सुरुवात झाली की वेळीच काळजी घ्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील पाणी वाढलं पाहिजे. याशिवाय उन्हाळ्याचा त्रास जाणवू नये याकरता काही उपाय आहेत. त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उन्हाळ्यात नियमित प्राणायाम करावा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. अनुलोम विलोम प्राणायाम जास्तच करावा. शरीराचे तापमान स्थिर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा, कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा, त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. सकाळच्या आणि दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडा वेळ डाव्या कुशीवर अवश्य झोपा. ज्यायोगे पाचकरस जास्त स्रवण्यास मदत होईल. हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीनं प्या. घटाघटा प्यायचं नाही. पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे. आवळा, कोकम, लिंबू, मठ्ठा, ताक इत्यादी सरबत जरूर प्या. सकाळी उठल्यावर लगेच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी सावकाश प्या. प्रत्येक काम सावकाश करा. जेवतेवेळी मध्ये मध्ये 1-2 वेळा एखाद घोट थंड पाणी प्या. उन्हातून आल्यावर गूळ पाणी प्या. खडी साखर सोबतच ठेवा. खडी साखर सोबतच ठेवून थोडी थोडी खा. जिरेपूड 1 चमचा, खडी साखर 1 चमचा व 1 ग्लास ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही. दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खा.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावं व बेंबीत घालावं. तसंच देशी गाईचं तूप नाकात घालावं. उन्हापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी टोपी, छत्री, गॉगल वापरा. स्वस्थ रहा, मस्त रहा. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. मोपा विमानतळावर लँड लुजर्सच्या नावे टॅक्सी काउंटर दिल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. पेडणे वाहतूक अधिकारी कमलाकांत कारापूरकरांनीच काउंटरचं उद्घाटन केल्यानं प्रकरण आणखीच तापलं. मंगळवारी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकरांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा काउंटर तात्पुरता बंद करण्यात आला. मोपा विमानतळावर येलो ब्लॅक टॅक्सी स्टँड द्यावा या मागणीसाठी पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांनी चळवळ सुरू केली आहे. दरम्यान टॅक्सी विषयावरून आंदोलन करणाऱ्या संघटनांना बाजूला सारत मोपा विमानतळावर लँड लुजर्सच्या नावे ब्लू कॅब टॅक्सी काउंटर सुरू करण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता या काउंटरच्या उद्घाटनाला पेडणेच्या वाहतूक अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकरांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा काउंटर तात्पुरता बंद करण्यात आलाय. मोपा एअरपोर्टाचेर अचानक एक जो ब्लू कॅबचे दिता म्हणून सांगल्या सरकारान जे आश्वासन दिलां आनी त्या ब्लू कॅबाक रिजो जो काउंटर दवरलेलो मोपा एअरपोर्टाचेर तो एसिस्टंट डायरेक्टर वचून उद्घाटन करून टॅक्सीवाल्यांच्या ताब्यान दिला अशे फोटो प्रसारीत जाले थंयच्यान सगळे कडेन. मागीर जेन्ना म्हाका संपर्क साधलो सगळ्यांनी तेन्ना म्हटल्यार आमी स्वता येवन विचारुया कितें जालां पळय. आनी जेन्ना हे पेडणे ऑफिस आहा हे एसिस्टंट डायरेक्टराचें ऑफिस तेन्ना पणजेन डायरेक्टर आहा किंवा एसिस्टंट डायरेक्टर हेडक्वॉर्टर्स आहा तेंचे कडेन चर्चा केल्या उपरांत तेंच्यांनी आमकां सांगलें की अशें कितेंच घडोवंक ना म्हणजे एग्रीमेंट किंवा आनी कितें प्रोसिजर पळय जो आसा हो कांयच जावंक ना आनी काउंटर कोणी दिला तो आमकां खबर ना म्हणून थंयच्यान. म्हणून हांवें सांगलें कितें की तेचे कडेन कदाचीत चूक जाल्या आसा पेडणेच्या एडिटी कडेन ती खंय तरी तुमी तितून सुदारणा करची म्हणून. त्या प्रमाणे म्हाका दिसता थंयच्यान मागीर रोखडेच एक वर पर्यान कितें इन्स्ट्रक्शन येयलें आनी काउंटर आतां बंद केलो म्हणून हांव आयकतां. म्हणजे आतां आमी जेन्ना विचारपाक गेले आतां हितून आमची कितें मागणी आसली की हितून 3 ग्रूप आहा ते सगळे जग जाहीर आहा. व्हडले काय ना, एक ग्रीन फील्ड आहा, एक आनी दुसरो चांदेल त्या भागांतलो लँड लुजराचो ग्रूप आहा आनी एक बाकीचे जे माता म्हणून धारगळ बिगड त्या बाकीचे भागांतले जे आहा पळय ते तेंचो ग्रूप आहा. आतां आमची सरसकट कितें मागणी आहा जी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहा ही पेडणे तालुक्या पुरती आहा. ही हांगा कोणाक सेपरेट एका सेपरेट त्या घटकाक सेपरेट अशी केल्ली ना. तेन्ना पेडण्या भागान जो कोण एफेक्टेड आहा ताका कोणाची इच्छा आहा मोपा एअरपोर्ट टॅक्सी लावपाक ताका ते परमीट मेळचे अशी आमची इच्छा प्रत्येकाक. त्या प्रमाणे आमचें कितें म्हणणें आहा की आयज सुद्दां आतां हांवें ताका सांगलां की काल दनपारां जेन्ना हांव तेजे कडेन उलयलां तेन्ना तेणीच म्हाका सांगलेलें की काउंटर दिवपाचें बी अशें कांयच जावना म्हणून. पूण ताका हांवें तेच याद केला की काल दनपार ती रात पर्यंत आयज सकाळीं उजवाडटा म्हणून अशें कितें घडलें आसतलें तें तो जाणा आसतलो की ताका काउंटराचें उद्घाटन करचें पडलें आयज सकाळीं. पूण ताका हांवें तशेंच सांगलां की अशें अचानक कितें तर आश्चर्यजनक परत घडात बी जाल्यार फूट घालपाचो प्रयत्न करूं नाका. 3 ग्रुपां 3य ग्रुपांक घे, कॉन्फिडन्सान घे आनी तेंच्या भितर वांटून सगळ्यांक वेवसाय करपाक दी. कित्याक सगळ्या जाणांनी आतां 3य ग्रुपाच्या लोकांनी गाडयो हाडल्या आनी जेन्ना अश्यो गोश्टी जेन्ना घडटा जेन्ना जे कुंपण शेत खातें म्हणटा पळय कितें जे अधिकारी आहा तेच तर अश्यो गोश्टी तर घडोवपाक लागले जाल्यार हांगासर यंत्रणेचेर प्रश्नचिन्ह उपस्थित जाता. काउंटरची कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. आपल्याला आमंत्रण मिळालं आणि कुणाचं भलं होत असेल तर ती चांगली गोष्ट, म्हणूनच आपण उद्घाटनाला उपस्थित राहिलो, अशी सारवासारव पेडणे वाहतूक अधिकारी कमलाकांत कारापूरकर यांनी केली आहे. काउंटर असोसिएशन आमच्या असोसिएशनान काउंटर दिल्लो म्हणजे काउंटर दिला तांकां आनी जमीन दाखयली कोणी जेमआर आनी एटो एविएशन त्या प्रमाणे तेंच्यांनी आयज सुरू केलो. पूण कितें जालें तांकां खबर ना, कोणाक खबर ना बाबा ते पेपर वर्क जावंक ना. सो पेपर वर्क जावंक ना म्हणून तो स्टॉप केलो. कितें अजून नोटिफाय जावंक ना. उद्घाटन म्हाका यो म्हटलें आनी हांव गेलो थंय, बरी गोश्ट म्हटलें. पूण एक्चुअली जर कायदेशीर तुमकां खबर आसता न्हू तो कायदेशीर काय बेकायदेशीर तो ना जेन्ना जीएमआर काउंटर दिता कितें तेन्ना इशूच ना न्हू. गोव्हर्मेंट इतकें डिस्कशन चालू आहा सो तेंचे फायल जाले आसतले अशें. आनी आतां जीएमआरान तो उखलून येयलो खंय काउंटर फायल प्रोसेस जावंक ना म्हणून
फायल वर्क जावंक म्हणून तेणें स्टॉप करून केलो. तुमकां काय कळोंक ना म्हाजे भितर रूच येना. हे असोसिएशन आहा पळय तेंकां तेंच्यानी आमचे ब्लू बॅग कॅब्स न्हू हे आमचो गव्हर्नमेंट काउंटर कॅब न्हू तेंकां हय तेंकां. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.